या मोहोळ तालुक्याचा जर इतिहास पाहिला तर अनगरकर पाटलांचं मोहोळ तालुक्यावरचं वर्चस्व हे मोहोळ तालुक्यातला आतापर्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरलं होतं. परंतु अलीकडच्या विधानसभामध्ये जो नुकतीच विधानसभा पार पडली त्या विधानसभेचं चित्र हे काहीसे पालटलेलं दिसलं. मागील विधानसभेला अपयश आले त्यामुळे पक्षीय पातळीवर त्यांची काहीशी पिछेहाट झाल्याचे दिसून आले. कदाचित यामुळेच आपले एक स्वतंत्र केडर असावे या भावनेतून युवा नेते बाळराजे पाटील यांनी आरपी ग्रुपचा नारा दिलेला दिसत आहे. दर्शकांनो नमस्कार. सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये मी विजय पुजारी आपलं स्वागत करतोय. खरं तर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोहोळ तालुका नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. एकंदरीत तालुक्याचं असलेलं राजकारण असू दे किंवा तालुक्याच्या मध्यवर्ती अनगरकरांची एक हत्ती पाठीमागच्या 40 वर्षापासूनची सत्ता असू दे. एकंदरीत या मोहोळ तालुक्याचा जर इतिहास पाहिला तर अनगरकर पाटलांचं मोहोळ तालुक्यावरचं वर्चस्व हे मोहोळ तालुक्यातला आतापर्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरलं होतं. परंतु अलीकडच्या विधानसभामध्ये जो नुकतीच विधानसभा पार पडली त्या विधानसभेचं चित्र हे काहीसे पालटलेलं दिसलं. राजन पाटील नेहमीच सत्तेमध्ये होते, परंतु जोपर्यंत तालुका आरक्षित पडला तेव्हापासून खऱ्या अर्थानं त्यांनी देईल तो उमेदवार हा मोहोळ तालुक्यात आमदार म्हणून निवडून आल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळालं. आणि एकंदरीत असं असताना 2024ची जी विधानसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीत माजी आमदार यशवंत मानेंचा 30,202 मतांनी पराभव करत राजाभाऊ खरे हा नवीन चेहरा या तालुक्याने निवडून दिला. आणि एकंदरीत त्याला अनेक मुद्दे कारणीभूत ठरलेलं आपल्याला दिसून येतं. आणि असं असताना एकंदरीत तालुक्यात काहीशी पिछेहाट होताना दिसत असताना बाळराजे पाटलांच्या माध्यमातून आरपी ग्रुप माजी आमदार राजन पाटील यांच्या नावाने सुरू केलेला आरपी ग्रुप हा नवीन ग्रुप या तालुक्यात निघालेला दिसतोय. नेते परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व समर्थकांची एकंदरीत गेल्या 4 ते 5 दिवसापासून व्हॉट्सअपचे स्टेटस असू दे किंवा स्टोरी असू दे त्या माध्यमातून आरपी ग्रुपचा लोगो आणि नारा हा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येतोय. आणि एकंदरीत या आरपी ग्रुपचा मोहोळ तालुक्यात काय बदल होऊ शकतो किंवा फरक पडू शकतोय ते एकंदरीत आपण या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. एका अपयशाने कोणी संपत नसते, तर ते अपयश येणाऱ्या काळातील राजकारणासाठी एक अनुभव देऊन जात असतो. मागील 4 दशके मोहोळ तालुक्यावर एक हाती सत्ता ठेवणाऱ्या लोकनेते परिवाराला मागील विधानसभेला अपयश आले त्यामुळे पक्षीय पातळीवर त्यांची काहीशी पिछेहाट झाल्याचे दिसून आले. कदाचित यामुळेच आपले एक स्वतंत्र केडर असावे या भावनेतून युवा नेते बाळराजे पाटील यांनी आरपी ग्रुपचा नारा दिलेला दिसत आहे. आरपी ग्रुपच्या घोषणेमुळे मोहोळ तालुक्यातील नवयुवकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर स्टेटस आणि स्टोरीच्या माध्यमातून आरपी ग्रुपचा लोगो अनेक समर्थकांनी ठेवल्याचं मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये दिसत आहे. तसंच विधानसभा निवडणुकीत अनगरकरांचा उमेदवार पडल्यामुळे व अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द झाल्यामुळे लोकनेते परिवारावर जनतेच्या मनात जेवढा रोष विधानसभेच्या पूर्वी होता तो रोष आता कमी झालेला आहे. त्या प्रमाणात तालुक्याच्या राजकीय परिस्थितीत देखील बदल झाल्याचं दिसून येतंय. तसंच ज्यावेळेस हे सगळे एकत्रित होते ते सगळे आज वेगवेगळ्या दिशेने निघालेले दिसून येत आहे. संघर्ष समिती जी स्थापन झालेली होती अनगर अप्पर तहसीलच्या विरोधात ती संघर्ष समितीमधील सर्व प्रमुख नेते त्यांच्यामध्ये एकमत राहिल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत नाही. त्यामुळे विरोधातील 1,30,000 मतापैकी किती जास्तीत जास्त मतं आपल्या पारड्यात कशी ओढता येतील याची रणनीती आखून आरपी ग्रुपची घोषणा बाळराजे पाटलांनी केलेली दिसत आहे. एकंदरीत मागील 2 महिन्यांपासून बाळराजे पाटील यांनी मोहोळ तालुक्यात केलेले दौरे घेतलेल्या बैठका पाहता आरपी ग्रुपच्या माध्यमातून अनगरकर नक्कीच जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत कमबॅक करतील असे चित्र एकंदरीत दिसत आहे. ते काहीही असो, बाळराजे पाटलांची ललकारी आणि आरपी ग्रुप घेणार तालुक्यात भरारी असं देखील गावागावात चर्चा होताना दिसत आहे. मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये पिछेहाट होत असताना हा
लोकनेते परिवाराने काढलेला आरपी ग्रुप निश्चितपणे लोकनेते परिवाराला झळाळी देणारा किंवा एक पाठबळ देणारा आणि कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह चैतन्य निर्माण करणारा ठरत आहे. एकंदरीत आरपी ग्रुपच्या माध्यमातून त्याची व्याप्ती किती असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि एकंदरीत आरपी ग्रुपच्या माध्यमातून पुन्हा लोकनेते परिवार जास्त चांगल्या पद्धतीनं निश्चितपणे एकत्रित येण्याचा हे नियोजन असू शकते. तालुक्यातील बदललेलं राजकारण आणि सध्याची पार्श्वभूमी या भागाचा जर विचार केला तर एकंदरीत आरपी ग्रुप हा मोहोळ तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा किंवा नवी कलाटणी देणारा निश्चितपणे ठरणार आहे. 247 मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघ आरक्षित पडला तेव्हापासून खरं तर मोठ्या प्रमाणात अनगरकरांची सत्ता होतीच, परंतु विरोधकांमध्ये एकी नसल्यामुळे अनगरकरांच्या विरोधातली मतं ही जास्त असूनसुद्धा लोकनेते परिवाराने दिलेला उमेदवार लक्ष्मणराव ढोबळेपासून रमेश कदम असतील किंवा यशवंत माने यांच्यापेक्षा विरोधकांची विभागलेली मतं जास्त असून देखील लोकनेते परिवाराचा आमदार निवडून येत होता. परंतु सध्याचे जे आमदार आहेत राजाभाऊ खरे यांनी विरोधकांची एकजूट करून स्वतः जवळपास 1.25 लाख मतं घेऊन निवडून आल्याचं दिसतं. तरी असं असलं तरी पण यशवंत माने यांना गेल्या विधानसभेपेक्षा 3,000 मतं, जवळपास या विधानसभेला 95,000 मतं ते सुद्धा घेतलेली दिसून येतात. एकंदरीत लोकनेते परिवाराची मतं ही कमी झालेली नसून निश्चितपणे त्यामध्ये वाढच झालेली आहे. कारण 2019च्या विधानसभेमध्ये यशवंत माने यांना जवळपास 92,000 इतकी मतं पडली होती आणि या विधानसभेला 95,000 मतं मिळालेली दिसून येतात. परंतु असं असताना देखील अनगरप्पर तहसीलचा मुद्दा असू दे किंवा इतर अनेक मुद्द्यांवरून विरोधकांमध्ये झालेली एकजूट हा लोकनेते परिवाराला पाठीमागे ढकलण्यात यशस्वी झालेलं दिसून येतो आणि हेच चित्र पुढे असेल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मेहबूब शेखसह विजय पुजारी, सोलापूर टाइम्स, मोहोळ.